नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. 17.5 वर्षाच्या मुलानं 3-4 दिवसापूर्वी लातूर शहरामध्ये आपल्या मित्राची कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. त्या हत्यामागचं कारण पोलिसांकडनं असं कळलं की फक्त बदला घेण्यासाठी, म्हणजे मित्रांमध्ये झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हत्या केलेली आहे. यामुळं मुलांची नेमकी मानसिकता काय चालली आहे आणि यासोबतच मागच्या बऱ्याच वर्षापासून 20च्या आतली तरुणाई गुन्हेगारीकडे वळताना आपण पाहतोय. तर 20च्या आतली ही तरुण गुन्हेगार का होत आहेत, त्यांची मानसिकता काय आहे, कशामुळे ते ह्या सगळ्या प्रवृत्तीकडे ओढले जातात, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत डॉक्टर अपूर्वा चेपुरे मॅडम यांच्याकडे. मेंदू हा मॅडमच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत या सगळ्या मुलांच्या मानसिकतेबद्दल. नमस्कार मॅडम, स्वागत आहे भारत सत्तामध्ये आपलं. खूप खूप जसं की मी उल्लेख केला, कालची घटना आपण ऐकलीच असेल. लातूरमध्ये 17.5 वर्षाच्या तरुणाने मित्राचीच हत्या केलेली आहे. ही एकच केस नाही आहे, अशा मागच्या बऱ्याच वर्षात केस मी बघतोय किंवा तुम्ही पण पाहत असाल. 20ची आतली तरुणाई गुन्हेगारीमध्ये वळताना दिसते. नेमक्या या मानसिकतेकडे तुम्ही कसं बघता आणि मेंदू हा तुमच्या अभ्यासाचा विषय आहे, तर काय मानसिकता असते अशा मुलांची, काय सांगाल याच्याबद्दल? बरोबर आहे. आपण समजा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचेही आपण आकडे बघितले तर त्यांचंही असं म्हणणं आलं की लहान मुलं, जे अल्पवयीन मुलं आहेत, ज्यांच्यामध्ये ते गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढली आहे, त्यांना असं आढळलं की 40% मुलं खरं तर 16 ते 18 वर्ष वयोगटातलीच आहेत. आणि हे मुलं आता आजकाल हे का करत आहेत त्याच्याबद्दल जेव्हा आपण थोडंसं रिसर्च करतो तेव्हा आपल्याला काही मुख्य कारणं लक्षात येतात. पहिलं की त्यांचं बाळपण कसं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं वातावरण कसं होतं, घरी नातेसंबंधांमध्ये काही ताण होतं का, किंवा त्यांनी काही असा अनुभव घेतलेला आहे का लहानपणी, जसं की डोमेस्टिक व्हायलन्स असतो, अब्यूज असतो, असे काही घटना घडलेल्या आहेत का, आणि त्याचा परिणाम कुठंतरी या जे अडल्टहूड आहे, 16 to 18 जे टीन एज म्हणतो आपण, कवळमन, या तर त्या अवस्थेत आपल्याला हे दिसून येतं. दुसरी गोष्ट की पूर्वी आपल्याकडे असं होतं की गुन्हा कोण करतो, जे गरीब घरांचे लोक असतात, ज्यांना पैशांची आर्थिक समस्या असते. पण आता हे बघण्यात येतं असं काही नाही आहे. अप्पर मिडल क्लास असो किंवा रिच क्लास असो, या मुलांमध्येही ती मानसिकता बनत जाते. आता याचे एक प्रमुख कारण आपण असं म्हणू शकतो की पिअर प्रेशर, मित्रांसोबत आपण कसं वागतोय. आजकाल सगळ्यांचंच तुमच्याही लक्षात आलं की मी किती भारी आहे किंवा मी किती स्टायलिश राहतो. एक दाखवायचं असतं की मी एकदम हाय स्टेटस आहे किंवा सगळेजण मला खूप मानतात. याच्या मागे परत एक असं झालं की लोकांचं गणित असं झालंय की जेवढे आपण पॉप्युलर आहे तेवढे आपण सक्सेसफुल आहे. म्हणजे माझे किती फॉलोअर्स आहेत किंवा मी किती चांगले रील बनवतो, हे एक मुलांमध्ये हे गणित झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी डेफिनेटली सोशल मीडिया रेस्पॉन्सिबल आहे. आणि त्यामुळे ते अशी काही घटना किंवा गुन्हा करण्याच्या अगोदर विचार नाही करत. त्यांना फक्त एवढं लक्षात येतं की अरे माझं नाव होणार किंवा मी पॉप्युलर होणार आहे या गोष्टींमुळे. आणि एक इगो सॅटिस्फॅक्शन पण असतो की मी कमीपणा नाही झालं, म्हणजे माझं कोणीतरी अपमान केलं तर मी उत्तर देऊ शकतो, म्हणजे नाही आपण थांबावं, हे आपण सॉल्व्ह करू शकतो. याबद्दल मुलांचा आजकाल कळ नाहीये. म्हणजे एकूणच पेशन्सलेस झालीत मुलं असं म्हणायला हरकत नाहीये. बिलकुल बिलकुल. मध्यंतरी मगाशी तुम्ही बोलताना एक मुद्दा उपस्थित केला की पूर्वी एक कॅटेगरी असायची, क्लास असायची, तीच लोक क्राईम करायची. आता तसं काही उरलं नाहीये. काही लोक फक्त पॅशनसाठी किंवा शोकसाठी म्हणजे क्राईम करतायत, चांगल्या धनाढ्य लोक पण. तर ती मानसिकता काय असते मॅडम, त्याच्याबद्दल काय सांगाल? जसं आपण आता पण विषय काढला की संयम आहे ते खूप कमी होत चाललंय आजकालच्या मुलांमध्ये. त्याच्यासाठी आपण सगळेच कुठं ना कुठं जबाबदार आहोत. लहानपणापासून जसं आपण वाढवतोय, आईवडिलांनी खूप मेहनत केली, त्यांना जे पाहिजे होतं त्याच्यासाठी खूप मेहनत केली, तर मुलांना मेहनत करण्याची गरज नाही. त्यांना जे पाहिजे ते त्याच क्षणी त्यांना आणून देण्यात येतं. तर त्यांना थांबा किंवा वेळ लागेल या गोष्टी शिकवण्यात आलेलेच नाही आहे. संयम एवढा कमी झालेला आहे की लगेच रिॲक्ट करतात. ते लोक ॲक्शन करण्याच्या अगोदर विचार करत नाही आहे की त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. तर पहिलं मेन इश्यू आहे संयम कमी होतोय. दुसरं मला वाटतं की जी आपली संवेदनशीलता आहे ना, ती पण कुठेतरी कमी होत चालली आहे. त्याचं परत एक कारण येतो की आजकाल आपण जे OTT प्लॅटफॉर्म्सवर सिरीज बघतो किंवा इवन मूवीज किंवा गेम्स पण, त्याच्यामध्ये एवढा व्हायलन्स झालेला आहे
पूर्वीच्या काळी असं नव्हतं. मूवीजमध्ये समजा एखादं सीन पण दाखवायचं असेल तर ते फक्त असं वरवर होतं, कधी असं रक्त सांडलेलं किंवा या गोष्टी दाखवण्यात आलेले नाही. आता वारंवार रोज आपण सिरीज बघतो, रोज आपण त्याच प्रकारचं एकदम क्रूर प्रकारची हत्या बघतो, तर मुलांना त्याच्याबद्दलची संवेदनशीलताच राहिलेली नाही आहे. हे दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कुठलेही मुलं, कुठल्याही क्लासचे मुलं आजकाल या गोष्टींमध्ये खूप लवकर अट्रॅक्ट होतात किंवा खूप लवकर या गोष्टी करायला बघतात. जसं की आता पालकांचा पण रोल महत्त्वाचा असतो, तर पालक म्हणून नेमकं पालक कुठं चुकतायत तुम्हाला या सगळ्या ह्याच्यात काय वाटतं तुम्हाला? आपण ॲक्च्युली पालकांना कधी दोष देणार की लहानपणापासून त्यांनाही असं नकळत घडतं, ते एकदमच ते जाणून बुजून असं मुलं तयार करतात असं तर होणार नाही. कोणी करणार हां, नाही. तर पहिलं की त्यांना तुम्ही नाही म्हणायला शिकवत नाही. दुसरं, तुम्ही संयम त्यांच्यामध्ये इन्स्टॉल करत नाही आहे. तिसरं, आजकाल हार्डवर्किंग किंवा एज्युकेशन किंवा व्हॅल्यू सिस्टम जी आहे त्याच्यावर पण तेवढंसं भार पडत नाही. मुलांना शॉर्टकट गोष्टी लवकर आवडायला लागले. एक कुठल्याही मुलांना तुम्ही ऑप्शन द्या की आपल्याला हार्डवर्क करून पैसे कमवायचे आहे किंवा शॉर्टकटमध्ये आपल्याला पैसे भेटतील, तर ते लोक शॉर्टकट पैशांसाठीच जातील. मग त्याच्यात गुन्हा केला तरी चालेल, चोरी असो, फ्रॉड असो किंवा कोणाला दुसरं काही फसवणं असेल. त्याच्याशिवाय अजून एक आहे की आपल्या सगळ्यांचेच लाईफ एवढं फास्ट पेस झालेलं आहे की आपल्याला वेळ नाही आहे तेवढा. तुम्हाला लक्षात आलं असेल की आताची पण जी घटना आहे की मुलं लहान गावांपासून शहरात येऊन शिकतायत. आई वडील एवढंही लक्ष ठेवू शकत नाही की नेमकं शहरात काय घडतंय. आपण पाठवलंय खरं एज्युकेशनसाठी, पण मुलं बाकी कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. आपलं कुठेतरी तोही लक्ष ठेवणं कमी झालेलं आहे. या काही गोष्टी मॅटर करतात. सपोज एखाद्या पालकांना आपला मुलगा मानसिकदृष्ट्या डिप्रेशनमध्ये आहे किंवा कुठंतरी त्याचा तोल ढासळतोय, हे काही लक्षणावरून समजू शकतं का? काय ती लक्षणं असू शकतात? नक्कीच. हे जे लक्षणं जेव्हा आपण सांगतो की पुढे जाऊन हा मुलगा काही गुन्हा करू शकतो किंवा काही चोरी तशाही काही गोष्टी करू शकतो, तर हे आपल्याला अगोदरपासून थोड्या छोट्या छोट्या लक्षणांमधून लक्षात येतं. सुरुवात कशी होणार की लहानपणी थोडं खोटं बोलायला लागणार किंवा तुमच्या लक्षात येणार की घरून पैसे चोरी करतोय तो, किंवा आपण एखादी वेळ देतो की बाबा 7 वाजता घरी यायचं आहे, पण मुलं 10 वाजेपर्यंत येत नाही. आल्यानंतर काहीतरी आपल्याला खोटं बोलतात किंवा काहीतरी मोघम उत्तरं देतात. हळूहळू मग हे वाढत जातो. बाहेरच राहणं, कधी कधी व्यसन लागू शकतं. अल्कोहोल असेल, टोबॅको असेल. तुम्हाला माहिती असेल काही वर्षांपूर्वी लातूरमध्येच ही घटना घडली की जिथे ओव्हर द काउंटर्स स्लीपिंग पिल्स खूप इझिली अवेलेबल होते आणि अल्पवयीन मुलांमध्येच त्याचं प्रमाण जास्त होता. आपल्यालाही खूप वेळा असं होतं की आपले कोणीतरी ओळखीचे लोक सांगतात पण की तुमचा मुलगा आम्ही बघितलं स्मोकिंग करताना, पण आईवडिलांचा विश्वास नसतो. त्यांना वाटतं की नाही, आपला मुलगा का बरं करेल, किंवा आपण इग्नोर करतो की जाऊ द्या, एकदा केलं सुधरून जाईल. तर ह्या गोष्टींना आपण खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला असं लक्षात आलं की आता तो तुमचं ऐकत नाही, तुम्हाला उलट बोलायला लागला आहे, उलट उत्तरं देतोय, तर मग हे काही रेड सिग्नल्स आहे, आपण ओळखायला पाहिजे. कारण अशा प्रवृत्तीची मुलंच उद्या जाऊन परत हे गुन्हेगारी प्रवृत्तीत बदलतात. म्हणजे जी ही काही लक्षणं आहेत, एक अतिशय साधी लक्षणं आहेत, त्याच्यावर दुर्लक्ष न केलं पाहिजे. त्याच्यावर उपाय न करणं तितकंच गरजेचं आहे. मॅडम, यासोबतच जसा उल्लेख झाला की पैशासाठी वगैरे लोक क्राईम करतायत, शॉर्ट टर्म वापरतात. काही धनाढ्य लोक पण, आपण मगाशी उल्लेख केल्यासारखं धनाढ्य लोक पण क्राईम करतात. ते फक्त थ्रिलसाठी क्राईम वगैरे करतायत. या मानसिकतेबद्दल काय सांगू शकाल? ही कसली मानसिकता आहे नेमकी? याला आपण म्हणू शकतो की इम्पल्सिव्ह नेचर, की बघितलं गोष्ट की पाहिजे किंवा मला आताच्या आता या गोष्टी लागतात. ह्या गोष्टी पण कुठेतरी आपल्या जे लॉस ऑफ पेशन्स झालं आहे यामधूनच तयार होतात. तर हे काही एका दिवसात गोष्टी बदलणार नाही आहे. जेव्हा आपण पेरेंटिंगबद्दल चर्चा करतो किंवा आपण पालकांची जबाबदारी कुठंतरी यात धरतोय, तर लहानपणापासून त्या पेरेंटिंगमध्ये आपल्याला बदल दिसायला पाहिजे, ज्याच्यामुळे ते इम्पल्सिव्ह नेचर नाही तयार होणार. म्हणजे हे बेसिकली लहानपणापासून त्याची जी वाढ होत असते त्याच वेळेस लक्ष देणं तितकंच गरजेचं. बरोबर आहे. आपण 18 वर्षात आल्यानंतर असं नाही सांगू शकत की अरे तू असं कसं केलं. त्याच्यासाठी मागचे 10 वर्ष पण तेवढेच रेस्पॉन्सिबल आहे. छोटा आहे तेव्हाच त्याला आधार गरजेचा असतो. बरोबर आहे.
जसं की सोशल मीडिया, डिजिटल मीडिया ह्याच्या प्रभावामुळे पण गुन्हेगारीकरण वाढते. मध्यंतरी तुम्ही ते काय ना सुल्ली डील्स वगैरे ॲपबद्दल ऐकलं असेल. तर त्यात सगळी आरोपी 21वी आणि 20वीच्या आतली आहेत, 22वीच्या आतली सगळी आरोपी आहेत. मग हे सगळं ही करायला म्हणजे ह्यांनी कसं तयार होतात, काय असतं ते केमिकल लोचा असतो का काय असतो, का ह्यांना असं करावं वाटतं इतकं विकृती? एक तर आपण सतत या गोष्टी बघतोय, आपली संवेदनशीलता त्याच्याबद्दल कमी झाली. त्यात आपल्याला खूप नवीन नवीन आयडियाज पण भेटतात आणि अवेलेबिलिटी ऑफ गोष्टी पण तेवढ्या सोपे झालेले आहेत. मुलांना त्यात मला वाटतं कुठंतरी आपण पण त्याच्यासाठी जबाबदार आहोत की जेव्हा अशा काही घटना घडतात, जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं, हे आपण फ्रंट पेजवर छापतो. जनरली आता कॉलेजच्या बाहेर वगैरे तुम्ही गेला तर मुलींना छेडछाडीचं प्रमाण, आता जर मुलांच्या बाबतीत बोलायचं कारण आपण फक्त या गोष्टी हायलाइट करतो की अशी काही घटना घडली, पण त्यानंतर त्याला शिक्षा भेटली. हो, पण आपण शिक्षा काय भेटली किंवा त्यानंतर त्यांचं लाईफ कसं गेलं, जे आरोपी आहेत, आपण त्याबद्दल चर्चा नाही करत. तर मुलांना त्या एज्युकेशनच नाहीये, अवेअरनेसच नाहीये. मुलांना फक्त हे क्राईम केलं की काही होत नाही असं वाटतं. मूवीज मध्ये बघून त्यांना माहिती आहे की काही होत नाही, पैसे दिले गोष्टी संपून जातात, त्यांना असं दिसतं, पण त्यांना रियालिटी कुठं माहितीच नाही. आपली जबाबदारी होते की त्यांना हे कळून द्यायला पाहिजे की जे आपण बघतो मूवीज मध्ये, ज्याच्याने आपण इन्स्पायर होतोय, ते खरं तर फेक वर्ल्ड आहे, ते रिअल वर्ल्ड आहे आणि रिअल वर्ल्ड मध्ये जगायला पाहिजे. आणि ते आपण पालक, समाज म्हणून आपण सगळ्यांना करावं लागणार आहे. सामाजिक जबाबदारी आहे. बिलकुल. एखादा गुन्हेगार बिलो 18 असतो, नाबालिक असतो, त्याला मग आपण बालसुधारगृहात वगैरे टाकतो. तर त्या बालसुधारगृहातून तो बाहेर पडल्यानंतर किती % शक्यता आहे की तो व्यवस्थित जीवन जगू शकतो? एकूणच त्या सगळी तिथली जी वातावरण आहे, तिथलं जे काही परिस्थिती आहे की व्यवस्था जी अशी आहे की माणूस एक तर खूप चांगला बनतो जेलमध्ये गेल्यानंतर किंवा खूप वाईट बनतो, एक जनरली ऑब्झर्वेशन आहे. तर अशा मुलांची मानसिकता काय असते तिथून बाहेर पडल्यानंतर? ज्या मुलांना थोडंफार लहानपणापासून एक इम्पल्सिव्हिटी किंवा आजाराचा भाग असतो, ज्याचं आम्ही अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी सिंड्रोम म्हणतो, तर अशा काही गोष्टी असतील तर त्यांच्या बाहेर पडल्यानंतर पण तो इम्पल्सिव्हिटीचा भाग असू शकतो. बाकी मुलं जे इन्फ्लुएन्समध्ये येऊन करतात किंवा एक पिअर प्रेशरमध्ये करतात, त्यांना व्यवस्थित तिथे काउन्सिलिंग भेटली तर ते नक्कीच सुधारतील. बिलकुल. आता आजकालच्या घटनेतील जो आरोपी आहे एक पकडलेला, त्याचा कुठेतरी नातेवाईक एका खुनाच्या घटनेसाठी तुरुंगात आहे सध्या, आणि तो त्याला आयकॉन मानतो. हा जो गुन्हेगार आहे, तर म्हणजे आपले आयकॉन पण चुकीचे झालेत असं म्हणायला हरकत नाहीये. आपण चुकीचे आयकॉन ठरवतोय, म्हणजे त्याच्यासाठी पण कदाचित सगळे आजूबाजूचे लोक जबाबदार आहे, कारण तो पॉप्युलर झाला, त्याला असं वाटायला लागलं. गुंडांचं विलन लोकांचं दैवीकरण होत आहे. मी तेच सांगते ना की लोकांना असं झालंय की जितके पॉप्युलर झाले तितके तुम्ही सक्सेसफुल. मग अशा गोष्टींबद्दल आपण चर्चा करतो, आपण स्वतः व्हिडिओ करतो, मग त्यांना वाटतं अरे असं केलं तर आपलं नाव जास्त होईल. आपण कुठेतरी एज्युकेशनवर भर आता कमी टाकतोय आणि या गोष्टींवर मुलांचं जास्त कळ आहे. महागडा मोबाईल घ्या, आपण किती पॉप्युलर होऊ शकतो याच्यावर लक्ष ठेवा. मुलं ट्युशनवर जाण्याच्या अगोदर अरे आज कुठलं रील बनवायचं याच्यावर जास्त चर्चा करतात, आणि हे दुष्परिणाम आहे आपल्या टेक्नॉलॉजीचे, आपल्या अर्बनायझेशनचे, या सगळ्या गोष्टींचा. एकूणच या परिस्थितीत समाज म्हणून, पालक म्हणून किंवा एक सुजाण नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची, पालकांची, मुलांची कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय सल्ला द्यायला? आपण जेव्हा समाज म्हणतो, सोसायटी म्हणजेच की जे सगळे सोबत एकत्र राहतात. आपण जेव्हा सोसायटीबद्दल बोलतोय, सोसायटीचा अर्थच होतो की सगळे जेव्हा एकत्र राहतात. आणि आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्या लक्षात आलेलं आहे की आपण सगळेच सेल्फिश झालोत. आपलं दुसऱ्यांकडे लक्ष नसतं. आपल्याला माहितीही असलं की दुसऱ्यांच्या घरी प्रॉब्लेम चालू आहे किंवा त्यांच्या मुलांनी असं काही केलं आहे, आपण तेवढं ओपनली आजकाल सपोर्ट करायला जात नाही, किंवा आपण असा विचार करतो की ते त्यांचा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही आहे. हे आपल्याला स्वतःहून कुठंतरी एक पाऊल उचलायला पाहिजे आणि एक समाजमधून एकमेकांची नेहमी मदत करायला पाहिजे. दुसरं, पालकांना सुरुवातीचे काही लक्षणं लक्षात आली तर लगेच त्यांनी सल्ला घ्यावा. तुमचे कोणी खूप जवळचे मित्र असतील किंवा सल्लागार असतील, असं नाही की तुम्हाला डायरेक्ट डॉक्टरकडे जायचं आहे, तुम्ही कोणालाही भेटा, पण तुम्ही चर्चा करा. त्या मुलाला थोडं तरी आपल्याला हे कळवायला पाहिजे की तू कुठेतरी चुकतोय, त्याच्या मनात ही गोष्ट गेली पाहिजे. तिसरं, आजकाल जे मुलं सिरीज बघतात, आपण पण बघतो, पण तेव्हा त्यांना सांगायला हवं आहे की बेटा हे जे काही चालू आहे हे थोडंसं रील आहे, फेक आहे,
रिअल वर्ल्ड असं नाही आहे. आपल्याकडे भरपूर लॉज आहेत जे स्ट्रिक्ट लॉज आहे आणि आयुष्य त्यानंतर खूप खराब असतो. याबद्दल अवेअरनेस टीचर्सनी पण करायला पाहिजे, त्यांच्या कॉलेजमध्ये, ट्युशन्समध्ये. आपण समाजमधून पण करायला पाहिजे आणि पालकांनी पण करायला पाहिजे. आपण या काही गोष्टी केलं तर कदाचित अजून काही वर्षात आपल्याला हे बदल दिसणार आहे.